पार्श्वनीच्या या मैदानात आता पुन्हा पार्श्वनीकरांच्या आणि आपल्या भागातील आदिवासी जनतेच्या आग्रहाच्या विनंतीमुळे पुन्हा पार्श्वनीचं कुवारा भीवसेन महोत्सव 18, 19 आणि 20 तारखेला घेत आहोत. आपल्याला कल्पना आहे की आपली आदिवासी दैदिप्यमान संस्कृती ही फार पुरातन आणि प्राचीन संस्कृती आहे. आता कुवारा भीवसेनची यात्रा सुरू आहे. हजारोच्या संख्येने लोक आपल्या कुवारा भीवसेनला पेमाल पेनच्या दर्शनासाठी येत आहे. आपली आदिवासी लोककला, त्यांची वेशभूषा, त्यांचं खाद्य, त्यांचं वाद्य यंत्र या सर्वांच्या प्रदर्शने या निमित्ताने भरवली जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं की सर्व आदिवासी महिला बचत गटांना आपण स्टॉल देत आहोत की त्यांनी जे काही उत्पादन केलेलं आहे ते उत्पादन ची विक्री करण्यासाठी ते स्टॉल देखील आपण लावणार आहोत. वेगवेगळ्या राज्यातून झारखंड, ओडिसा सारख्या विविध आदिवासी लोकनृत्य हे देखील आपण याची बहारदार मेजवानी या कार्यक्रमात होणार आहे. त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. आणि 18 तारखेला इंडियन आयडलची षण्मुखप्रिया, 19 तारखेला पद्मश्री हेमा मालिनी आपली द्रौपदी या नृत्य नाटिकेची प्रस्तुती घेऊन या ठिकाणी येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं 20 तारखेला माननीय कैलाश खेर हे देखील आपल्या कार्यक्रमाची प्रस्तुती या ठिकाणी करणार आहे. जे काही आदिवासी वाद्ययंत्र आहे, जी आपली परंपरा, आपली कला लुप्त होत आहे, त्याला देखील आपण व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे रोज बहारदार लोककला, आदिवासी लोककला याची देखील मेजवानी आपल्याला करायची आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना, सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या कुवारा भीवसेन यात्रेचं प्रमोशन आपल्याला करायचं, त्याची प्रसिद्धी करायची आहे. त्या यात्रेकरूंच्या संख्येमध्ये वाढ झाली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक आदिवासींना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणून या पद्धतीचं एक आदिवासी लोककला आणि संस्कृती प्रदर्शन या ठिकाणी आपण करत आहोत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावं आणि आपला सहकार्य आणि आशीर्वाद द्यावा ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा.